दगडी चाळ अरुण गवळी डॅडी यांची प्रसिद्ध नवरात्रोत्सव। देवीचा चेहरा ना एकदम लहान मुलीप्रमाणे। या लोकांनी तर या बाजूला खूप सुंदर असा काचेचा महलच बनवला आहे। गाइस, मी आहे शशांक आणि मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो टी आर मुंबईकर यूट्यूब चॅनलच्या मुंबई देवी दर्शनाच्या दुसऱ्या भागामध्ये, जिथे आपण आलो आहोत 7 रस्त्याच्या भवानी मातेच्या दर्शनाला आणि 7 रस्त्याच्या माऊलीच्या दर्शनाला। तर या व्हिडिओमध्ये आपण 7 रस्त्याची देवी तर पाहणारच आहोत, त्यासोबत दगडी चाळ, बायकळ्याची देवी या सर्वांचं पण दर्शन करणार आहोत, त्या भागातलं पण दर्शन घेणार आहोत। तर घर बसल्या तुम्हाला हे सर्व दर्शन घ्यायला भेटणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ आपल्या सर्व मित्रपरिवाराला शेअर करायचे। नवरात्रीमध्ये आता पाऊस सध्या चालू आहे ना बऱ्याच दिवसापासून, तर त्याच्या दर्शनाला येऊ नाही शकणार, तर त्यांना इथून घर बसल्या दर्शन घेता येईल। तर त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर जाऊया आपण 7 रस्त्याच्या देवी मातेच्या दर्शनाला। सो लेट्स गो। आईमध्ये बसते 7 रस्त्याची माऊली। मागच्याही मी आलो होतो तर मला एक लहान मुलाने सांगितलं होतं की इकडे ही चाळ तर रिडेव्हलपमेंटला राहणार आहे, पण अजून गेली नाही आहे। तर इथे 7 रस्त्याच्या माऊलीचं आपण दर्शन घेऊ। 7 रस्त्याची माऊली। देवीचा चेहरा ना एकदम लहान मुलीप्रमाणे, त्यामुळे 7 रस्त्याची माऊली पूर्ण मुंबईत प्रसिद्ध आहे। खूप सुंदर मूर्ती देवीची। देवीला 4 भुजा आहेत, एका हातात त्रिशूळ, एका हातात शंख, एका हातात कमळ आणि एका हाताने आशीर्वाद देते। आणि पाठचा प्रभाव देखील मस्त आहे। देवीला खूप सारे सोन्याचे दागिने आहेत, ज्यामध्ये खूप सारे हार, मंगळसूत्र, कानातले आणि नथनी। मूर्तिकाराने ज्या पद्धतीने देवीची मूर्ती बनवली त्या पद्धतीने देवी खरोखरच आहे असं वाटते। खूप सुंदर मूर्ती 7 रस्त्याच्या माऊलीची। एकदम लहान मुलीचं स्वरूप आहे, पण खूप सुंदर आहे। 7 रस्त्याची माऊलीचं दर्शन झालं का 7 रस्त्याच्या भवानी मातेचं दर्शन घेऊया। तर 7 रस्त्याच्या माऊलीला जेव्हा येतो ना आपण, त्या बाहेरच 7 रस्त्याची भवानी माता देखील बसते, तर तिचं देखील आपण दर्शन घेऊया। 7 रस्त्याची भवानी माता। सात रस्त्याची भवानी माता। सात रस्त्याची भवानी माता 7 रस्त्याच्या माऊलीप्रमाणेच लहान मुलीच्या स्वरूपातच बनवली आहे। खूप सुंदर मूर्ती। 7 रस्त्याच्या भवानी मातेच्या मंडळाने यावर्षी इथे काचेचा महलच बनवला आहे देवीसाठी। खूप सुंदर। अष्टभुजांमध्ये देवीचं स्वरूप आहे भवानी मातेचं। त्रिशूळ, कमळ, शंख, इकडे तलवार, चक्र, एकांत आणि आशीर्वाद आणि गजरे, त्यासोबत खूप सारे सोन्याचे दागिन्यांमध्ये एकदम सुंदर स्वरूप दिसते मातेचं। तर 7 रस्त्याच्या माऊली आणि 7 रस्त्याच्या भवानी मातेचं दर्शन झालं। आता आपण जाऊया दगडी चाळला आणि बायकळ्याच्या देवीच्या दर्शनाला, बायकळ्याच्या मातेच्या दर्शनाला। तर आता आपण आलो दगडी चाळला आणि दगडी चाळ माझ्या समोरच आहे, इकडे दगडी चाळची देवी आहे। सुंदर असं मंदिर बनवलं आहे आणि वर शंकर महादेव आहेत। मागच्या वर्षी आपण आलेलो तर सुरुवातीला त्यांना काम चालू होतं इथे, आता म्हणून दुसऱ्या दिवशी आलो आपण।
दगडी चाळ अरुण गवळी डॅडी यांची प्रसिद्ध नवरात्रोत्सव. सुंदर. अजूनही काम चालूच आहे बघा, दुसरा दिवस आहे तरी पण खूप छान बनवलं आहे त्यांनी. खूप मस्त बनवलं आहे. आणि इकडे होतो दगडी चाळचा फेमस गरबा मध्ये आणि इकडे आहे दगडी चाळची देवी. दगडी चाळच्या देवीचं स्वरूप दरवर्षी सेमच असतं. देवीच्या हात पूर्ण सोन्याचे बनवले, म्हणजे त्याच्यावर सोन्याचं हात लावले. खूप सुंदर मूर्ती देवीची. तर काही आत्ताच आपण दगडी चाळच्या देवीचं दर्शन घेतलं, म्हणजेच डॅडी अरुण गवळी यांच्या देवीचं दर्शन घेतलं, जे मुंबईचा भरपूर प्रतिष्ठित असं नवरात्र उत्सव आहे. इथे दर्शन घेऊन आता आपण पुढे जाऊया बायकळ्याच्या देवीच्या दर्शनाला. तर हे बघा, मी मगापासून बोलत होतो ना, बायकळ्याची देवी तीच म्हणजे नवसाला पावणारी बायकळ्याची आई दुर्गा भवानी, तिच्या दर्शनाला जाऊया आपण. तर बघा समोरच आहे आणि इकडे पण मला वाटतं थोडंफार केदारनाथ टाईपची काहीतरी थीम आहे. इकडे आतमध्ये देवीचं दर्शन होतं, बायकळ्याची आई दुर्गा भवानी. तर गाईज मगाशी आपण बायकळ्याची आई दुर्गा भवानीचं दर्शन घेतलं, दगडी चाळच्या देवीचं, त्यासोबत 7 रस्त्याची बाहुली आणि 7 रस्त्याच्या भवानी मातेचं दर्शन घेतलं. ते पाहून तुम्हाला कसं वाटलं ते खाली कॉमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या मित्रांना देखील दाखवा आणि आपल्या परिवाराला देखील दाखवा ज्यांना इकडे येऊन दर्शन घेणं पॉसिबल नाही. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता या व्हिडिओला आपण इथे संपूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत आरतारोडची देवी आणि चिंचपोकळीचे बऱ्याचशा देवींचं दर्शन घेणार आहे. तर चला जाऊया आपण तिकडे आणि ही व्हिडिओ इथेच करूया. तोपर्यंत बाय बाय.